वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाइन बनवायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे, यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाइनची आयडिया द्यायची असते, तर कशी द्यावी सुचत नाही ना। तर आजची ही डिझाइन खूप सुंदर आहे। खरं तर मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाइन सहज बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अजून तुम्हाला डिझाइन बनवताच येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहजच बनवू शकाल। ठीक आहे, सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी खरं तर साडी आहे आणि त्यावरचा हा आहे ब्लाउज पीस। एक साइडला मोठा काठ आहे, एक साइडला छोटा काठ आहे, पण स्लीव्हजला आपण छोटा काठ वापरणार आहोत आणि मोठा काठ हा आपण बॅक पार्टला खालच्या साइडला घेतलेला आहे, कारण डिझाईनच थोडी वेगळी आहे। आणि कसं असतं ना की कस्टमरला काहींना मोठा काठ हा बॅक पार्टला हवा असतो, छोटा बाहीला हवा असतो, तुम्ही त्याचा अपोजिट सुद्धा करू शकता। तर इथे खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्टची आपली इथे कटिंग झालेली आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, जेणेकरून ह्या डिझाइनची तुम्हाला कटिंग स्टिचिंग सहज करता येईल। सो बघा, मग याचा जो काही बॅक पार्ट आहे म्हणजे त्याची उंची आहे खरं तर 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं आपण टाकलेलं आहे। तर 2.5 इंच गळा रुंदीची मी लगेचच इथे मार्किंग सुद्धा करून घेते। त्यानंतर आता आपण याचा जो काही मुंडा आहे तर हा घेतलेला आहे 5.5 इंच आणि क्रॉस मध्ये ना खरं तर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। तर डिटेल कटिंगचा व्हिडिओ याआधी मी बरेचसे तुमच्या सोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 चौक 32 आणि 1.5 इंच मार्जिन, तुम्ही इथे 2 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकता आणि अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे। आता सगळ्यात आधी अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे त्यावर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे, तर ती आपण करून घेऊयात। सो त्यामुळे मग मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवला आणि इथून आता आपण एक सेंटरला मार्किंग केली आणि तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये खरं तर 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। खरं तर हा गळा आपल्याला थोडासा कमीच घ्यायचा आहे, कारण की गळ्याच्या खाली सुद्धा एक शेप आहे आणि तो त्यामध्ये व्यवस्थित बसणं गरजेचं आहे, त्यामुळे आणि 2.5 इंच आडवी आपण गळा रुंदीची मार्किंग करून घेतली। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि एक बॉक्स इथे तयार होईल आणि ही आपली खरं तर बेसिक स्टेप आहे। तुमचा गळ्याचा शेप कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो। त्यानंतर मी इथे क्रॉस मध्ये एक लाईन ड्रॉ केली, म्हणजे व्ही शेप आपल्याला द्यायचा आहे, पण तो आपल्याला डीप घ्यायचा आहे। आता आपण जशी लाईन ड्रॉ केली तसा जर गळा घेतला तर तो खूपच असा छोटा छोटा होतो, त्यामुळे ह्या पद्धतीने व्ही गळ्याची तुम्ही मार्किंग नक्कीच करू शकता। छान असा डीप पण होतो आणि दिसतो पण खूपच सुंदर। तर यापेक्षा अजून काही डीप घेण्याची गरज नाही, जर खूप डीप घेतला तर मग काय होईल की गळ्याचा शेप व्ही अजिबातच दिसणार नाही। सो बघा, मग फायनली व्ही गळ्याची मार्किंग झालेली आहे। सो आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊया। जर तुम्हाला पेपर कॅनव्हास लावून गळा बनवायचा असेल तर मग तुम्ही इथे कटिंग करायची नाही, डायरेक्ट जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे त्यावर कटिंग करायची। ठीक आहे, इथे मी कटिंग करून घेतली, कारण की कॅनव्हास पेपर न यूज करता आपण छान प्रॉपर फिनिशिंग सहित व्ही गळ्यावर आजची ही डिझाइन बनवणार आहोत आणि व्ही गळा सध्या खूप ट्रेंडिंग आहे, त्यामुळे मग व्ही गळ्यावर त्याच डिझाइन कशा बनवाव्या। सो आजची ही डिझाइन सुद्धा खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची आहे, सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचं आहे। त्यासाठी आपण ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवला, सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घेतल्या। एकदा गळा रुंदी चेंज
करायची, म्हणजे ती जास्त स्प्रेड व्हायला नको. खूप स्प्रेड झाली तर काय होतं, शोल्डर उतरतं. ठीक आहे. आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने ह्या पद्धतीने साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. कारण कॅनव्हास पेपर न लावता ज्यावेळेस गळा असतो तर त्याचं संपूर्ण फिनिशिंग हे गळ्यावर डिपेंड असतं. त्यामुळे ही टीप परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग तिथे रेडी होतं. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा होता कमरेच्या साईडला तर तो कट केलाय. एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे खरं तर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित छोटे छोटे मी कट सुद्धा इथे मारून घेतले. आणि आता आपण हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सरळ करून घेऊया. सरळ करण्याच्या आधी पिना काढून घ्यायच्या, नाहीतर मग ते जॉईंटच राहतं. आणि व्यवस्थित गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला सेट करून घ्यायचं. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपली आता ह्या दाबटीपवर. त्यामुळे अगदी सावकाशपणे प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपला इथं गळा हा रेडी झालेला आहे. बघा बघितल्यावर लक्षात येते की शेप किती सुंदर आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अगदी छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला. आता यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. फायनली हे जोडून झालं आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जाईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. खरं तर ह्यामुळे मग आपण परफेक्ट बॅक पार्ट आधी रेडी करून घेतलेला आहे. आणि आता पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला इथे सेंटर पॉइंटला मार्किंग करायची, तर ती मी करून घेतली. आणि त्याचा डिस्टन्स मोजायचा आहे. बघा तर 3 इंचचा आपण इथे बनवू शकतो. वरती पण थोडासा गॅप हवा आहे आणि खाली सुद्धा. तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतला. अगदी छोटासाच आपल्याला इथे पेपर कॅनव्हास लागत आहे. तर तो डबल फोल्ड करून घ्यायचा आणि 3 इंचाची मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तुमचा जर गॅप कमी असेल तर तुम्ही 2-2.5 इंचाचं सुद्धा बनवू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर आडवं सुद्धा 1.25 ते 1.5 इंचाचं तुम्ही मार्किंग करू शकतात. आणि या पद्धतीने इथे शंकरपाळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती डार्क केली, जेणेकरून दोन्ही साईडला आपला एकदम व्यवस्थित शेप येईल सेंटरला मस्त. ठीक आहे. त्यानंतर सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवलं, आपण चौकोनीच इथे बनवलं आहे. तर जसा शेप आहे ना तसं पण तुम्ही 1 इंचाचं सगळ्या साईडनी मार्जिन ठेवून पॅच बनवू शकतात. पण मग मी सिंपल इथे चौकोनी बनवून घेतला. त्यानंतर आपला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे. सो अस्तर घेतलं, थोडंसं एक्स्ट्रा घेतलं बघा आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारायची. म्हणजे आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होतो आणि कॅनव्हास पेपरही खराब होत नाही आणि ब्लाऊज सुद्धा. आणि अस्तरचा आपल्याला या डिझाईनसाठी सपोर्ट लागणार होता. ठीक आहे. आता आपल्याला हे बरोबर सेंटरला इथे लावून घ्यायचं. सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची आहे. तर बघा मी इथे एक टीप मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता जी काही आपली परफेक्ट मार्किंग आहे ना त्यावर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर तुमची जी काही टीप आहे तर ती अगदी परफेक्टच आली पाहिजे. थोडी सुद्धा जर का ना वर खाली झाली ना तर आपला शेप सुद्धा तसाच येईल. त्यामुळे मग शेप प्रॉपर येण्यासाठी एक्झॅक्टली मार्किंगवर टीप येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटासा कट मारायचा आणि हे मधलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि 1 इंच एवढं आपण मार्जिन ठेवलं. त्यानंतर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स आणि जिथे कानाकोपरा आहे ना तर तिथे सुद्धा कट मारायचा आहे. पण कट मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. सो बघा मग इथे कट्स मारून झालेले आहेत. आणि यानंतर आता हे आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे. तर बघा किती छान प्रॉपर शेप इथे आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला या शेपला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा, कॅनव्हास पेपरचा अस्तर किंवा कॅनव्हास पेपर काहीही वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी
घ्यायची आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेतला आणि तुम्ही बघू शकता शेप किती सुंदर आलेला आहे. फिनिशिंग सुद्धा खूप छान खरं तर इथे आलेली आहे. सो ही एकदम छान ट्रेंडिंग व्ही शेपवरची डिझाईन आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर थोडी वेगळ्या पद्धतीची लेस लावायची आहे. ऍक्च्युअली इथे आपण गोल्डन सिल्वर असं नाही यूज करू शकत लेस सुद्धा. तर सिंपल अशी काट जो आहे ना तर हा कॉपर गोल्डन आहे. त्यामुळे कॉपर गोल्डनची सिंपल रेग्युलर लेस मी इथे घेतलेली आहे. तुम्ही इथे डिझायनर लेस सुद्धा यूज करू शकतात. आणि बघा आपण ह्या शेप पासून फक्त इथेच सगळ्यात आधी लावायला सुरुवात केलेली आहे. जर याचा काट वेगळा असता ना तर ही डिझाईन अजून थोडीशी उठून दिसली असती. आणि खरं तर हा काट पण आपल्याला इथे खालीच घ्यायचा होता, त्यामुळे मग आपण इथे घेतलेला आहे. तर बघा इथे लेस लावून झाल्यानंतर आता आपल्याला गळ्यापासून लेस लावायला सुरुवात करायची आहे. सो मग मी इथून स्टार्ट करते. खरं तर पुढे तुम्हाला लक्षात येईलच की डिझाईनचं लुक किती सुंदर असं दिसणार आहे ते. आणि इथे सुद्धा बरोबर गळ्याच्या कडेकडेने लेस लावायला सुरुवात करायची आहे. अगदी व्यवस्थित सावकाश फिनिशिंगची सगळी काळजी घ्यायची आहे. सेंटरला इथे थोडंसं क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा खालून इथून आपल्याला ही लेस लावायची आहे. तर ती इथपर्यंतच लावायची आहे. सो एक्स्ट्राचं कट करते, या पद्धतीने फोल्ड करते आणि डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिश खूप सुंदर येते. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात. आणि लेस लावण्याची ही जी काही वेगळी पद्धत आहे ना त्यामुळे मग आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसणार आहे. आणि ह्या छानशा डिझाईनमुळे अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. अशी छानशी व्ही गळ्यावरची ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड असं काहीच नाहीये. आणि फायनली आपली व्ही गळ्यावरची ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. सो जवळून थोडंसं लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. त्याचबरोबर इथे सेंटरला एखादं बटन, छोटासा पॅच असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता. तर मी थोड्या वेगळ्या शेडमध्ये इथे पॅच घेतलेला आहे जेणेकरून तो उठून दिसावा खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली व्ही गळ्यावर किती सुंदर वेगळ्या पॅटर्न मधली आपली आजची ही डिझाईन रेडी झालेली आहे. खालच्या साईडला काट आहे त्यामुळे सुद्धा आपल्या खरं तर या बॅकनेक डिझाईनला अजूनच वेगळं असं लुक आलेलं आहे. वरती जर तुम्हाला नॉट लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, पण इथे मी काही नॉट लावलेलं नाहीये. आणि असंही व्ही गळ्याचं म्हणजे नॉटची गरज सुद्धा नसते, तर ते तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड असतं. सो म्हणून मी इथे लावलेली नाहीये. आणि फायनली व्ही गळ्यावरची ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तयार झालेली आहे. या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेले आहे, म्हणजे जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छान डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करा. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून बघा. नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.